चला फायनल मॅच. पिंट्या जोशी आपण विशाल पाटील आपल्या सोबत स्कोररच्या भूमिकेत. तब्बल 200 धावा तरी या स्पर्धेमध्ये कुठल्या होत्या. त्यानंतर अमोल मस्के 140 धावा. मात्र दोन्ही खेळाडू बाहेर गेलेत. फायनल मध्ये 2 संघ आहेत. त्यामुळे फायनल मध्येच मालिका वीरचा पुरस्कार मिळणार आहे अशी माहिती आम्हाला साई यांनी दिली होती. थँक्यू व्हेरी मच नितीन कालान सर. आत्ताच नवीन पदवी त्यांना मिळाली आहे. तुम्ही पाहिलं की कल्याण डोंबिवली समालोचन समितीचे उपाध्यक्ष पद नवनिर्वाचित उपाध्यक्ष बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे. त्यामुळे नितीन कालान सरांना पुढच्या सामन्यासाठी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा असतील संपूर्ण समालोचन कमिटीकडून आणि संपूर्ण आयोजकांकडून. तर सामना लगेच सुरू होतोय. रवींद्र सिंग रावत गोलंदाजीसाठी सज्ज झाले आहेत. तर फलंदाजीसाठी तुम्ही पाहू शकता जयदेव जोशी आणि अमित पाटील हे 2 मातब्बर खेळाडू. 3 षटकांची लढत आहे मित्रांनो. लक्षात ठेवा दोन्ही संघांना सूचना आहे. 1 षटक पॉवर प्लेचा असेल. 1 षटक तुम्हाला पॉवर प्लेचा मिळेल. दोन्ही संघांना सूचना आहे. माऊली 11 वर्सेस चालू असलेल्या मेगा फायनलचा सामना VTS रिअल टर्फ या 2 संघांच्या दरम्यान. तीन षटकांची लढत आहे. लवकर सामना चालू करा जेणेकरून कुठल्याही संघावर अन्याय नको व्हायला. प्रेक्षकांची अलोट गर्दी तुम्ही पाहू शकता. गार्डन मधून सुद्धा प्रेक्षक एन्जॉय करत असताना हा सामना तुम्ही पाहता. ज्युनियर डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 3. आज प्रीमियर लीगचा अर्थ म्हणजे काय तर तुमचा संपूर्ण गाव एकत्र येतो. त्याचप्रमाणे गावातील कार्यकर्ते नगरसेवक नागरिक ज्येष्ठ नागरिक समाजसेवक सर्व एकत्र येतात. खेळाडू एकत्र येतात. छोटे मोठे सर्व एकत्र येतात. लेट्स प्ले गेम इज ऑन. पहिला चेंडू खोलवरमध्ये चेंडू वेट करून कॉल दिलाय. डायरेक्ट हिटची संधी आहे. येतोय तो पहिलाच डॉट बॉल. चांगला चेंडू हाताळलाय रवींद्र रावत यांनी. जयदेव सारख्या फलंदाजाला पूर्णपणे बीट केलंय. यावेळी चांगला क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालं रोहित यांचा. तुषार पाटील कॉपी बुक असा खेळाडू रोहित. तीन षटकांची लढत आहे. 1 ओव्हर पॉवर प्ले. पुढील चेंडूसाठी सज्ज पुन्हा एकदा. यावेळी मोठा फटका खेळायचा होता ऑन साइडच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रोटेक्शन आहे पूर्णपणे. एकच धाव मिळेल. साहिल पाटील चिन्मय पाटील काय विस्फोटक इनिंग केली मागच्या सामन्यामध्ये. मॅरेथॉन इनिंग 47 धाव्यांची नॉट आउट इनिंग बहाल केली आणि संघाला थेट मेगा फायनलचं तिकीट मिळवून दिले. आता 2 संघ एकमेकांसमोर उभे राहिलेत. अमित पाटील आता स्ट्रायकिंग इंडिया 14+ अनुभवी खेळाडू समोर येते. रवींद्र रावत गोलंदाजीसाठी. मोठा फटका फक्त फ्लिक केलाय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शन आहे. यश मात्रे यांनी कुठलीच चुकी केली नाही यावेळी आणि साधा सोप्पा झेल पकडलाय. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत रवी रावत यांनी. जरा फास्ट न्यू बॅटर जरा फास्ट जा मैदानामध्ये आणि एकत्र येऊ नका विकेट गेल्यानंतर. आणि रवींद्र रावत यांनी हेच सांगितलं एकत्र येऊ नका फटाफट खेळा कारण यानंतर त्यांना फलंदाजी करायची. त्यामुळे एक चांगला निर्णय. विकेट गेल्यानंतर एकत्र येऊ नका. रोहित फलंदाजीसाठी आता सज्ज होते. रोहित जोशी मिस्टर JDPL म्हणून त्यांना हे नाव देण्यात आले. विजय पावले म्हटलं तरी काय हरकत नाहीये. मिस्टर JDPL सीझन 3 मधला आता फलंदाजीसाठी जात असताना रोहित जोशी. रवी यांनी चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 3 चेंडू हाताळले. 3 चेंडू मध्ये अवघी एकच धाव खर्च केले. चांगली गोलंदाजी. मेगा फायनल मध्ये पॉवर प्लेच्या षटकात कशी गोलंदाजी असावी याचं उत्तम उदाहरण दाखवत असताना रवी रावत. आज जल्लोष आहे. जुने डोंबिवली गावाचा जल्लोष आहे. उत्साह आहे.
गाव एकत्र आलंय जुनी डोंबिवली प्रीमियर लीगच्या माध्यमातून. सर्व गावकऱ्यांचे मान्यवरांचे आम्ही सदस्य आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा खोदून काढायचा प्रयत्न केलाय. जिथे क्षेत्ररक्षण लावलंय तिकडे गोलंदाजी केली आतापर्यंत तरी गोलंदाज रवी यांनी. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले, अवघ्या 2 धावा खर्च केल्या आहेत. एक महत्वपूर्ण फलंदाज सुद्धा बाद केलाय अमित पाटील सारखा. स्ट्रायकिंग एंडला येते जयदेव जोशी, संघाचा कर्णधार. संपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. आता जिम्मेदारी आता त्यांना घ्यावी लागेल. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय. अंतर भरपूर मोठं आहे आणि यावेळी क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी आणि त्याचा फायदा होत असताना चेंडू गेलाय. जेडीपीएल सुपर चौकार, जेडीपीएल सुपर चौकार. मेगा फायनल मध्ये अशा चुका करून तुम्हाला चालणार नाही, कारण तुम्हाला चॅम्पियन बनायचं आहे. चॅम्पियन बनायसाठी तुम्हाला 100% एफर्ट देणं गरजेचं आहे. तर या दरम्यान रुपेश देरे साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. तर वेलकम रुपेश देरे साहेब. जुनी डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये तुमचं कौतुक. चांगली कामगिरी केली तुमच्या संघाने. फुलटॉस चेंडू आहे, कट करायचा प्रयत्न होता. यष्टिरक्षक सुद्धा बीट झाले. कटचा चेंडू मागे चाललाय. पाहूयात किती धावा मिळतील. आतापर्यंत 2 धावा तर मिळाल्या आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती आता 8 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली ती 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या धावफलकावर लागली आहे त्या फक्त 8. चांगली गोलंदाजी केली मी तरी म्हणेन रवी रावत यांनी. 8 धावा खर्च करत असताना फक्त एकच फलंदाजाला त्यांनी बाद केलाय. नवीन गोलंदाज तुम्ही गोलंदाजीच्या मार्कवर पाहू शकता. यश मात्रे चांगला झेल पकडला मागच्या ओव्हर मध्ये. यश मात्रे थोडा फास्ट खेळा. चला आता एक धाव आरोग्यासाठी 40+ क्रिकेट तुम्ही सातत्याने पाहत असतात. नारुलीमध्ये ही स्पर्धा आता चालू आहे. जुनी डोंबिवली प्रीमियर लीग या गावाचा मान सन्मान तुम्ही पाहू शकता. त्यात आमच्यात नाहीये स्वर्गीय रामदास शेठ पाटील. चेंडूसाठी सज्ज. शॉर्ट पिच चेंडू आहे. मोठा फटका खेळायचा आहे. लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिकडे ऑलरेडी उपस्थित आहे, त्यामुळे 1 पेक्षा जास्ती धाव मिळणार नाहीये. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 9. धावसंख्या झाली ती 9. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. मेगा फायनलच्या दिशेने वाटचाल केली तर आहे दोन्ही संघाने. पाहूया चॅम्पियन कोण ठरतंय. वाईटची अपेक्षा आणि वाईट सुद्धा दिलेला आहे पंचांनी. तर पिंटे जोशी आपण पाहतोय. रुपेशजी देरे साहेब आपण पाहतोय. माऊली 11 टीमचे संघ मालक यांच्याकडनं जयदेवला प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज. नक्कीच नितीन कालन सर, जेव्हा जेव्हा रुपेशजी देरे साहेबांनी पारितोषिक लावली आहेत आणि खेळाडूंचा खेळ खरंच खूप चांगला झालाय. तर पाहूयात या चेंडूवर काय होतंय. खोदून काढलाय पण VTS रिअल टर्फचे गोलंदाज तेवढे चातुर्यवान आहे, पण यावेळी येतोय अजून एक बॅक टू बॅक वाईट बॉल. ऑफस्टंप टू अपस्टंप मारा करायला सांगितलाय. मी तरी म्हणेन रवींद्र सिंग रावत त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. सुरुवातीच्या काळात ओपन क्रिकेट खेळलेले आहे, त्यामुळे प्रत्येक खेळाडूंना कुठे गोलंदाजी करावी आणि कसा क्रिकेट खेळावा हे दाखवत असताना रवी रावत. यावेळी पुण्यातला चेंडू होता. अजून एकदा मोठा फटका खेळायचा होता. पंचांकडे तिसऱ्यांदा वाईटची अपील केली, पण यावेळी अपील फेटाळून लावली. प्रत्येक वेळी तुम्हाला दसरा दिवाळी नसते तर कधी कधी तुम्हाला सुक्यात सुद्धा आनंद घ्यायचा असतो. स्विच हिट खेळायचा प्रयत्न यावेळी असफल ठरलेत. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न आहे. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली. प्रणय पाटील तिथे पंचांच्या भूमिकेत स्क्वेअर लेगच्या पद्धतीने नॉट आउट इशारा आलेला आहे आमच्यापर्यंत. 1 धाव बाईच्या स्वरूपात मिळेल. चांगली गोलंदाजी केली. पूर्णपणे थांबून ठेवलंय फलंदाजांना मी तरी म्हणे. चांगला कमबॅक केलाय. 86 धावांचा पाठलाग का केला आम्ही, मेगा फायनल मध्ये का पोहोचलो याचं उत्तम उदाहरण दाखवत असताना फायनल मध्ये केलेली ही गोलंदाजी
अमित पाटील मागचा निर्णय त्यांचा यशस्वी झाला, पण हा निर्णय थोडासा अंगलट आला की काय असं वाटायला लागले. तर बघूयात, अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कमबॅक होऊ शकतो. रोहित जोशी मोठा फटका घेतलाय समोरच्या दिशेने लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक इकडे आहे. झेल बाद होईल का? आणि झेल बाद झालाय. साई यांनी पकडलेला एक उत्कृष्ट झेल, धक्का क्रमांक लागलाय तो आतापर्यंत दुसरा माऊली 11 या संघाला. माऊली स्पोर्ट्सला आता काहीतरी मोठी कामगिरी करावी लागेल. धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय माऊली 11. पूर्णपणे जखडून ठेवलंय प्रत्येक गोलंदाजाने. रवी रावत यांनी केलेली पहिल्या षटकात 8 धावांची गोलंदाजी, त्यानंतर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली ती यश म्हात्रे यांनी. आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या फक्त त्यांनी 4 धावा खर्च केल्या. धावसंख्या धावफलकावर लागल्या त्या 12. रोहित जोशी यांच्याकडून अपेक्षा होती या सामन्यामध्ये, अपेक्षेची पूर्तता करू शकले नाहीये. न्यू बॅटर मैदानामध्ये अंकुश तुम्ही पाहू शकता. अंकुश नवीन फलंदाज आल्या. मागच्या सामन्यात 2 षटकार त्या फलंदाजाने खेचले होते, ते षटकाराला त्यांना मारावे लागतील. पुन्हा एकदा ब्लॉकल पद्धतीचा चेंडू, यॉर्क पद्धतीचा चेंडू, चांगली गोलंदाजी, वारंवार अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली मी तरी म्हणे यश म्हात्रे यांनी. पहिल्या सामन्यात, सकाळच्या सामन्यात ते नव्हते तेव्हा हा संघ हरला, कारण शेवटचं षटक नितीन जोशी यांना टाकायला लागला. नितीन जोशींनी तब्बल 30 ते 32 धावा खर्च केल्या, पण त्यानंतर कमबॅक केलं संघामध्ये यश म्हात्रे यांनी आणि काय गोलंदाजी केली मित्रांनो. मोठा फटका यावेळी. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, बॅटची लिडिंग एज. रवींद्र रावत यांनी कुठली चूक न करता चांगला झेल पकडलाय आणि धक्का क्रमांक लागले तो तिसरा माऊली स्पोर्ट्स या संघाला. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या फक्त या षटकामध्ये तुम्ही पाहिलेत तर 4च धावा आल्या. 2 महत्वपूर्ण फलंदाजांना बाद केलंय. चांगली गोलंदाजी यश म्हात्रे यांची. मेगा फायनल तुम्ही पाहतात. आशिष मिश्रा आता न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना जयदेव जोशी संघाचे कर्णधार आहेत. आता संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे, कारण 2 कर्णधार आता एकमेकांसमोर आहेत. ही लढाई 2 कर्णधारांसमोर आहे. कॅप्टन बॅटल आहे तुम्ही पाहू शकता. एका बाजूला जयदेव जोशी तर दुसऱ्या बाजूला साहिल पाटील, चिन्मय पाटील. न्यू बॅटर मैदानामध्ये आशिष मिश्रा. कॅप्टन वर्सेस कॅप्टन आता बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. पाहूयात कोण कोणावर भारी ठरतोय. स्वीप केलाय, चांगला प्रयत्न केलाय, पण क्षेत्ररक्षक तिकडे ऑलरेडी उपस्थित होते. प्रोटेक्शन होतं शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. निलेश गायकर चांगला चेंडू पकडलाय, 1च धाव मिळेल. अशा टायमाला जेव्हा तुमच्याकडे 6 चेंडू बाकी आहेत, तुम्ही मोठे फटके मारायच्या बदले तुम्ही स्वीपचे फटके खेळा तर कुठेतरी चुकी करतायत असं तरी मला वाटतं. कारण शेवटचे 6 चेंडू असताना मोठे फटके मारावे लागतील. फायटिंग स्कोर उभा करावा लागेल तुम्हाला. पुढे खेळायचा प्रयत्न आशिष मिश्रा यांचा. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल आलाय आणि त्याचप्रमाणे स्वतःची विकेट सुद्धा त्यांनी बहाल केली आहे जयदेव जोशीसाठी. उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. न्यू बॅटर साहिल आहेत का? समीर. जयदेव जोशी यांच्या खात्यामध्ये आता स्ट्राईक आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अमोल मस्के तुम्ही पाहू शकता पंचांच्या भूमिकेत, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 4थं अर्धशतक नोंदवला असा खेळाडू अमोल मस्के. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता प्रणय पाटील, अपकमिंग यंगस्टर जुने डोंबिवली क्रिकेट क्लबचा. पुन्हा एकदा पण यावेळी मी एकच नमूद करेन, प्रत्येक गोलंदाजाने जयदेव जोशी यांना त्यांचे हात खोलून दिले नाही. प्रत्येक चेंडू त्यांना ब्लॉकल पद्धतीचा टाकला. असं वाटतं जयदेव जोशी यांना मला ओव्हरपिच चेंडू मिळेल, पण प्रत्येक चेंडू ब्लॉकल पद्धतीला पूर्णपणे शांत ठेवलंय. 3 चेंडू शिल्लक. अजून एक यॉर्क पद्धतीचा, पण यावेळी हेलिकॉप्टर शॉट खोदून काढलाय. अजून एक प्रोटेक्शन आहे तिथे. 1 धाव तर मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउट होईल का? चान्स आहे यावेळी, चान्स आहे. प्रणय पाटील यांचा काय इशारा येतोय? फलंदाज बाद आहे का? नॉट आउट. नॉट आउट. चला रवी, जास्ती हे नका करू, खेळा लवकर. नॉट आउट करून दिलेला आहे. त्यामुळे धावा आत्ता कुठे वाढल्या? धावा झाल्यात त्या फक्त 15. 2 चेंडू शिल्लक आहेत. 15 झालाय.
धावा झाल्या त्या 15. बघूया आता कशा प्रकारे अजून उरत 2 चेंडू आहे. जयदेव जोशी यावेळी वाईटची मागणी केली आहे, पंचाने उचलून धरले. येतोय तो स्क्वेअर चेंडू. अवांतर धावसंख्येने भर पडेल. धावसंख्या झाली आता 16. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जयदेव जोशीसाठी जे जाळा रचलाय ना, खरंच प्लॅनिंगने गोलंदाजी केली. एकही मोठा फटका जयदेव जोशी यांना मारून नाही दिलाय. ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप गोलंदाजी केली. ब्लॉकल पद्धतीचे चेंडू हाताळले. षटकारासाठी 500 रुपये. बावयात यावेळी खोदून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा फक्त मिळतील या चेंडूवर. 2 धावेने धावसंख्या झाली आहे ती आता धावफलकावर 18. 17 चेंडू आणि 18 धावा. एक माफक असं टार्गेट आता आपण बघतोय. 17 चेंडू आणि 18 धावा पहिल्या सत्रामध्ये. असं वाटत होतं धावांचा डोंगर उभा राहील, पण क्लायमेट थोडं थंड झालंय. शेवटचा चेंडू आहे. जर षटकार आला तर फायटिंग स्कोर तरी उभा होईल मला असं वाटतंय. फुलटॉस चेंडू आहे. फटक्यामध्ये दम नाहीये आणि साई कुठलीच चुकी करणार नाहीये. जेलबादच्या स्वरूपात फलंदाज होतोय तो बाद जयदेव जोशी आणि कॅप्टनने घेतलाय कॅप्टनचा बळी. 3 षटकांच्या आपल्याला धावसंख्या धावफलकावर लागली ती फक्त आणि फक्त 18 चेंडू 18 धावा. जिंकण्यासाठी 19 धावेचे गरज. त्यासाठी साहिल पाटील आणि साई ही जोडी मैदानात तुम्हाला पाहायला मिळते. मयूर पाटील थोडेसे नाराज आहेत. एक मॅच सुद्धा त्यांना कमी मिळाली खेळायला. 5 मॅचेस होत्या, 4च ते खेळले. रुपेश दादा चला 19 धावा चेस करायचे चॅम्पियन बनण्यासाठी. VTS रिअल टर्फ तुषार पाटील यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय माऊली 11 रुपेशजी धेरे आणि आपण पाहतोय भूषणजी जोशी यांच्या मालकीचा संघ आहे. आणि 19 धावा सुद्धा कठीण होऊ शकतात. जर पहिल्या ओव्हर मध्ये साईची विकेट आली तर पलटवार होईल, कारण की आशिष मिश्रा यांचं षटक असू शकतं. जयदेवचं एक षटक आहे आणि रोहितचं एक षटक. असे 3 प्रॉपर गोलंदाज त्यांच्याकडे. मात्र फिल्डिंगचा स्टँडर्ड आता जपावं लागेल. दिशान बघा सीमारेषेवर तैनात आहेत. जुनी डोंबिवली एक्सप्रेस. दिशान 19. किरणकडे बॉल केला तेव्हा 2 रन काढले. किरणकडे इथे एक डबल, 2 डबल लिहिले त्यांनी. पहिल्याच बॉल वरती साहिल पाटीलच्या बॅट मधून आलाय चौकार. एकोणीसचं टार्गेट, 18चं टार्गेट. 1 मिनिट चेक करतोय आम्ही. जयदेव आजच्या ओव्हर मध्ये तुम्ही दुहेरी धावा 1 वेळा घेतला की 2 वेळा? 2 वेळा ना. 1 रनआउट आहे. 19 टू विन आहे ना. चौका आला पहिल्याच बॉल होती. पहिल्या बॉल होती सिंगल. दुसऱ्या बॉल वरती 1 धाव आणि विकेट. नंतर डॉट, नंतर 2 धावा, त्यानंतर वाईट, त्यानंतर 2 धावा आणि विकेट. 19 टू विन. संध्याकाळचं सत्र आहे आणि बॉल बघा संध्याकाळी सीमारेषेच्या बाहेरच जाईल हे सांगत असताना कॅप्टन साहिल पाटीलच्या बॅट मधून एक चौकार आणि एक षटकार तुम्हाला पाहायला मिळालाय.
VTS रिअल टर्फ तुषार पाटील यांच्या मालकीचा संघ जुनी डोंबिवली प्रीमियर लीग चॅम्पियनच्या दिशेने ते वाटचाल करतायत. धावा झाल्या 10. हाही फटका चांगला आहे, मात्र सिंगल इथे मिळाली ती साहिलच्या खात्यामध्ये. 4 बॉल मध्ये 11 धावा खर्च केलेत आशिषने. साहिलने सुद्धा या स्पर्धेत चांगली कामगिरी केलेली आहे. जयदेव जोशीने चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केली. विशाल पाटील, अमोल मस्के, यश मात्रेची विकेट हॅट्रिक, निलेश गायकरची विकेट हॅट्रिक, यश अर्धशतक आणि फिल्डिंग खराब आहे. साईच्या बॅट मधून आलाय चौकार. धावा झाल्यात 15. आता फक्त 4 धावांची गरज आहे. जुनी डोंबिवली प्रीमियर लीग तिसरं पर्व चॅम्पियन बनण्यासाठी फक्त 4 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. टीम VTS रिअल टर्फ या टीमला उद्या तुम्हाला VTS रिअल टर्फ हा संघ खेळताना दिसेल ग्रामीण प्रीमियर लीग निळजे ग्राउंड मध्ये. तिथे 6 षटकांचे मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील उद्यापासून. तुषार पाटील पॅकर्स आहेत त्या टीमचे. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. पहिल्या षटकात धावा आल्यात. विशाल आम्हाला सांगतायत 15. नितीन जोशी आपण थोडस साईडला कॅमेऱ्याच्या समोर आहेत. 15 धावा आल्यात. 12 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. जबरदस्त कामगिरी. जिथून पिंट्या जोशी त्यांनी 86 धावा ज्या चेस केल्या 23 बॉल मध्ये, तिथे त्यांना चॅम्पियन बनण्याचा हक्क होता. त्यांनी स्वर्गीय हनुमान शेठ व स्वर्गीय मदन पाटील प्रतिष्ठान संघ थोडासा कॅज्युअल राहिला. त्यांना वाटलं 85 आपण मॅच जिंकले. तर मित्रांनो क्रिकेट तसं नाहीये. ज्यावेळी 434 इंटरनॅशनलला 438 धावा झाल्या होत्या 3.5 तासात. त्यामुळे क्रिकेट या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. हाही फटका चांगला आहे गॅप मध्ये आणि चौकार आलाय. आणि याबरोबर चॅम्पियन संघ ठरला. एकदा जोरदार टाळ्या द्या. VTS रिअल टर्फ संघ ठरलाय जुनी डोंबिवली प्रीमियर लीगचा चॅम्पियन. अभिनंदन कॅप्टन साहिल पाटील, अभिनंदन संघ मालक तुषार पाटील आणि अभिनंदन माऊली 11 रनरअप संघ ठरलाय. रुपेशजी धेरे आणि भूषण जोशी यांचेही अभिनंदन. आणि त्यांच्या टीमचे कॅप्टन आपण पाहिलं तर आपण पाहिलं तर जयदेव यांचेही अभिनंदन. 86 धावा चेस केल्या तुषार पाटील यांची. आपण पाहिलं तर VTS रिअल टर्फने दुसऱ्यांदा जुनी डोंबिवली प्रीमियर लीग चॅम्पियनशिप पटकावलेली आहे. 2 वेळा हा कारनामा केलेला आहे. अभिनंदन तुषार पाटील तुमचं.